अद्याप माझ्याकडे कुठच्याही पक्षाकडनं विरोधी पक्ष नेता नेमणूक करण्यासंदर्भातला प्रस्ताव प्राप्त झालेला नाही। त्यामुळे आपल्या प्रथा परंपरेनुसार असा प्रस्ताव माझ्याकडे यायला पाहिजे। असा प्रस्ताव अध्यक्षांकडे आल्यानंतर या संदर्भात जे नियम आहेत आणि या विषयात ज्या आजपर्यंतच्या विधिमंडळाच्या प्रथा परंपरा आहेत त्यानुसार योग्य निर्णय घेतला जाईल। सर, सातत्याने विरोधकांनी टीका केली जाते की आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो, नेमका होतोय का आवाज दाबण्याचा नाही? काय आता आवाज दाबण्याचा जर प्रयत्न असता तर बिझनेस ॲडवायझरी कमिटीमध्ये जी संख्याबळ लागतं आपल्याला सदस्य पाठवण्यासाठी ते नसतानाही विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना त्याच्यावर मी समाविष्ट करून घेतलेला आहे आणि मी माझ्या विधानसभेतल्या प्रथम भाषणात हे स्पष्टपणे सांगितलं आहे की संख्या जरी कमी असली तरी विरोधकांचा आवाज हा कमी केला जाणार नाही, त्यांना तेवढीच संधी दिली जाणार, सगळ्यांना समान संधी दिली जाणार। शेवटी विधिमंडळ आणि विधानसभा हे एक प्लॅटफॉर्म आहे जिथे कार्यकारी मंडळाकडनं त्यांनी केलेल्या कार्याचा हिशोब घेतला जातो आणि ह्याची मला संपूर्णपणे जाणीव आहे। संसदीय लोकशाहीला प्रणित असणारी ही सिस्टम, ही प्रथा, ही कुठेही याला गालबोट लागणार नाही। अगदी योग्यरित्या सभागृहातलं कामकाज चालणार, विरोधकांना त्यांची भूमिका मांडायची योग्य संधी आणि वेळ दिला जाणार। त्यामुळे आपण आणि सर्व जनतेने या संदर्भात निश्चिंत राहावं। विधानसभेचा अध्यक्ष म्हणून येणाऱ्या काळात न्यायबुद्धीने निश्चितपणे काम होईल। सर, विधानसभेमध्ये सत्ताधारी आमदारांचं संख्याबळ अधिक आहे, विरोधी आमदारांचं संख्याबळ कमी आहे। तुम्ही एक मुलाखत एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली, त्यात तुम्ही म्हटले की जबाबदारी विरोधी पक्षाची सुद्धा माझ्याकडे असणार आहे, प्रत्येक जो प्रश्न असेल त्याला विधानसभेत न्याय देण्याचा कर्तव्य जे आहे ते मी बजावेन, असंही तुम्ही त्या मुलाखतीत म्हटलं। नाही, निश्चितपणे विधानसभा अध्यक्ष म्हणून प्रत्येक सदस्याला न्याय द्यायचं ही माझी भूमिका राहणार आहे। सर, या अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा चर्चेला येऊ शकतो, कारण अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच 15 डिसेंबरला नागपुरामध्ये ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मोर्चाही काढण्यात येणार आहे। नाही, आता ईव्हीएमचा संबंध काय विधिमंडळाशी निगडीत नाही आहे आणि माझी ही कळकळीची विनंती राहणार आहे। विधिमंडळात होणारी चर्चा ही जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण चर्चा असते। सामान्य जनतेला त्यांच्या आशा आकांक्षा इच्छा पूर्ण करण्याचा हा एक प्लॅटफॉर्म असतो। त्यामुळे इकडे संबंधित सर्व सदस्यांनी जनतेच्या हितातले जे प्रश्न आहेत विधिमंडळाशी निगडीत हेच प्रश्न घ्यावे अशी माझी कळकळीची विनंती आहे। सर, त्या इंग्रजी वृत्तपत्राला जी मुलाखत तुम्ही दिली त्यात तुम्ही असंही म्हटलं की मागील काळात शासनाने जी आश्वासनं सभागृहात दिलेली आहेत ती त्याची किती पूर्तता झाली आहे, किती शिल्लक राहिली आहेत, याचा एक अहवाल तुम्ही तयार करणार आहात। नेमकं काय एकूण ज्या वेळेला अधिवेशन काळात सभागृहात आश्वासनं दिली जातात त्यावेळेला त्या आश्वासनांची पूर्ती कितपत झाली आहे हे बघणं आणि हे तपासणंही विधानसभा अध्यक्षांचं काम आहे आणि त्यामुळे जी आश्वासनं दिली आहेत त्याची पूर्ती कितपत झाली आहे या संदर्भातली माहिती पण सभागृहाला देणं आवश्यक आहे। ती पण माहिती यापुढे दिली जाईल। सर, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवस आहे, अजितदादांनी देखील भेट घेतली, तुम्ही काय शुभेच्छा द्याल? नाही, मी निश्चितपणे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत पवार साहेब आणि त्यांनी अत्यंत 50 वर्षांहून अधिक कार्यकाळ हा लोकसेवेत आणि समाजसेवेत त्यांनी या राज्याला दिलेला आहे। त्यामुळे निश्चितपणे या राज्यातील जनतेसोबत मी पण त्यांना अभिष्टचिंतन करण्यात सहभागी होत आहे। अजित पवारांच्या भेटीमुळे कुठेतरी पुन्हा एकदा पेच तुमच्या समोर येईल असं वाटतंय का? कारण की आज अजित पवार देखील शरद पवारांना जाऊन भेटले, कारण की तुम्ही पेच गेल्या 2.5 वर्षात नाही, आता कोण कोणाला भेटतं मला वाटतं महाराष्ट्राची संस्कृती ही राजकीय संस्कृती ही फार वेगळी आहे आणि ह्याचा एक दर्जा आहे। त्यामुळे आपल्या वैयक्तिक नात्यांमध्ये किंवा वैयक्तिक संबंधांमध्ये आपण कुठच्याही प्रकारे मला वाटतं राजकीय हस्तक्षेप करत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।